उदय सामंत जेव्हा अशी भूमिका घेतात तेव्हा उदय सामंत भाजपवरती सॉफ्ट आहेत, हा एक तर तुमच्यावरती आरोप होतोच. दुसरं होतं की उदय सामंत शिवसेनेत राहून नक्की काय करतायत, की उदय सामंत यांच्या मागे एक शिवसेनेतला गट आहे. उदय सामंत हे उद्या पक्ष फोडतील असं देखील म्हटलं जातं. उदय सामंतांचा स्वतःचा असा एक आमदारांचा गट आहे का? नाही, दोघांना मी पहिलं धन्यवाद एवढ्यासाठीच देतो की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दखल घेण्या एवढा मी मोठा झालो की मी महाराष्ट्रामध्ये फिरतो. मी माझ्या मर्यादा फायनल केलेल्या आहेत. ज्या दिवशी शिंदे साहेबांबरोबर जायचा निर्णय घेतला आणि शिंदे साहेबांनी मला राज्याचं उद्योगमंत्रीपद दिलं, हे मला अजून कोणी देऊ शकलं असतं का? ते त्यांनी दिलं. त्याच्यामुळं त्यांना ओव्हरटेक करणं, त्यांच्याबद्दल काहीतरी वाईट करणं हे मनाला स्पर्श देखील करू शकत नाही. पण एक मात्र नक्की आहे की अशा लोकांमुळं महाराष्ट्र आज माझ्या राजकारणामध्ये दखल घेतं आहे, हे यांचं श्रेय नाही. मला जर एकनाथ शिंदे साहेबांनी उद्योगमंत्री केलं नसतं, ते दखलच घेतले नसते, अदखलपात्र असतो. जसं उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असताना मी अदखलपात्र होतो. या 3 वर्षात माझी दखल घ्यायला लागलीत. त्याच्यामुळे दानवे साहेबांना आणि ताईंना मी धन्यवाद देतो. पण उदय सामंतांना अशा राजकीय महत्त्वाकांक्षा नाही आहेत. नाही, मी सांगितलं ना, माझ्या पात्रता मी ओळखलेल्या आहेत. मी कुठपर्यंत जाऊ शकतो, माझी पात्रता मला माहिती आहे ना. जर एवढ्या मोठ्या पदावर मला एकनाथ शिंदे साहेबांनी बसवलं आहे, तर त्या नेत्याला त्रास देणं हा माझा आईवडिलांचा संस्कार नाही. उलट त्या नेत्याला मदत करणं. एक लक्षात ठेवा, अशी कधी वेळ येईल तर मी शिंदे साहेबांची ढाल बनेन की नाही साहेब, तुम्हीच ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच्यामुळं कोणीही आमच्या आमदारांमध्ये नाराज नाही. आणि मी प्रामाणिकपणानं सांगतो, आमच्या पक्षामध्ये एकच गट आहे शिवसेना म्हणून, आणि तो एकनाथ शिंदे साहेबांचा गट आहे. ह्याच्या पलीकडे दुसरं कोणी नाही.